प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 17व्या अध्यायातील 17व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. एकदा प्रभू येशू ख्रिस्त प्रीती संदर्भात बोलत असताना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. तो पुढे असेही म्हणाला, आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. प्रभू येशू जे शिकवित व आज्ञापित असे ते तो आपल्या स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष करून दाखवित असे. वास्तविक त्याने सांगितलेल्या प्रीतीपेक्षा त्याने केलेली प्रीती अधिक महान म्हणावी लागेल. कारण नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आपल्याबद्दल वचन सांगते, तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने देवाचे वैरी झाला होता. होय, आम्ही किंबहुना संपूर्ण मानवजात दुष्कर्म केल्याने मनाने देवाचे वैरी ठरली होती. आपण शत्रू असता देवाबरोबर आपला समेट व्हावा, म्हणजे आपल्या पापांची आपल्याला क्षमा व्हावी म्हणून त्याच्या पुत्राने अर्थात प्रभू येशूने वधस्तंभावरचे मरण स्वीकारले. तो मरणातून पुन्हा जिवंत झाला व त्याने जीवनाचा मार्ग खुला केला. म्हणूनच त्याची प्रीती व त्याची मैत्री जगावेगळी व सर्वश्रेष्ठ आहे. आपणही त्या प्रीतीचा अनुभव घेण्यासाठी मित्रच काय परंतु शत्रूकरिताही प्राण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपला मित्र नाही का बनवणार? परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.